आज आहे दिवाळी पाडवा. आज म्हटलं कोणता ड्रेस घालावा यात माझं कन्फ्युजन. मग ड्रेस घालू की साडी घालू यातही कन्फ्युजन. शेवटी मी ड्रेसचं शिक्षण बघितलं, नंतर साड्यांचं बघितलं आणि मग म्हटलं चला ही साडी घालूया आणि मग साडी फायनल केली आणि अशी रेडी झाल्यानंतर म्हटलं आता पहिल्यांदा हे पूजेचं आवरायचं. ही कालची पूजा इतकी छान दिसत होती की पूजा काढून ठेवायचं अजिबात मन करत नव्हतं, पण काय करणार, काढावी तर लागणार. तर मग पहिल्यांदा मी हे पूजेचं सर्व व्यवस्थित आवरून घेतलं. त्यानंतर ईश्वरियान आणि त्याचे पप्पा बाहेर गेले होते, तर ते येईपर्यंत मला हे सर्व पूजा वगैरे करून घ्यायचं होतं, आजची पूजा. आणि त्यानंतर नाश्त्याची पण तयारी करायची होती. आणि काल भात जरा शिल्लक राहिलेला. खरं तर शिळा भात आम्ही खातच नाही, पण थोडा जास्तच राहिला होता. मग फेकून तरी कसा द्यावा म्हणून म्हटलं चला फोडणीचा भात करावा. मग फोडणीचा भात करायला घेतला. तो झाल्यानंतर फटाफट किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर करणार होतो मी औक्षण. औक्षण करायचं होतं, पण रिव आणि ईशान तर पहिलेच बसले. ते बोलले की हा आम्हाला पण पहिल्यांदा कर आणि मग डॅडाला कर. ठीक आहे म्हटलं चला. दिवशी सुवासिनी आपल्या वन बाय वन पतीला एकेकाचं औक्षण तर गिफ्ट वगैरे याची इच्छाच मला कधी असे नव्हते आणि औक्षण केलं. दिवाळी पाडवा या दिवशी भरपूर काही आहे, तर आणखीन त्यात गिफ्ट असं स्पेशल असावं असं माझं काहीच नव्हतं. ठरल्याप्रमाणे कोणतंही गिफ्ट मला काही मिळालेलं नाही, तरी मी खुश आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आता मी ह्यांचं औक्षण करून झाल्यानंतर ईशान बोलत होता की मम्मा मला पण करायचं आहे. आणि मेन म्हणजे ही जी खडी साखरेची वाटी होती तोच रिव घेऊन बसलेला की त्याला पण एक एक त्यातला तो दाणा खायचा होता. मग रिया ईशानचं इथं चालू आहे की ईशानला त्यांना मी तोंडात टाकले, त्यांना डायरेक्ट खडी साखर, तर की मम्मा तू पण डायरेक्टच तोंडात टाक. गावी माझ्या सासरी जेव्हा दिवाळी स्टार्ट होते म्हणजे वसुबारसपासून भाऊबीजेपर्यंत म्हणजे प्रत्येक दिवशी घरातल्या पुरुषांना ओवाळतात, त्यांचं गंध वगैरे लावून औक्षण करतात. आज तर पाडवा होता, पाडव्या स्पेशल तर मला तर ओवाळायचंच होतं. आणि कॅमेरा थोडासा अँगल चुकल्यामुळे यात मी दिसतच नाहीये. माहित नाही, लक्ष नव्हतं आणि पोरांचं पण इकडे खेळणं सुरू असल्यामुळं काही समजलं नाही. नंतर ठरलं की थोडंसं राऊंड मारून येऊया आणि पाहतो तर काय गाडी ॲक्च्युली पंक्चर झालेली होती. तर थोडंसं पेट्रोल वगैरे भरून घेतलं आणि यांना खूप टेन्शन आलेलं. टेन्शन का आलं याचं कारण मी तुम्हाला आपल्या मोठ्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. नक्की मोठा व्हिडिओ तुम्ही पहा, तर तुम्हाला त्याचं कळेल. ईशान का खुश आहे हेही त्याच ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर थोडासा छोटा राऊंड मारला. इथं मुलांनी ज्यूस घेतला आणि ज्यूस त्यांना किती आवडला हे तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरून नक्कीच कळत असेल. असा होता हा आजचा छोटासा मिनी ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असला